फायनली काम झालेलं आपला. आता भरायला यायला लागेल, म्हणजे स्लिप आली नव्हती ना म्हणून मी आलेलो. पहिला प्रिंट घेतले, आता जाऊ आपण घर घेतले मस्त असा. बघू आता काय बनवतं. काहीच फायनली पोचलो आपण गावदेवी मंदिर आहे. आमचं गावदेवी मंदिर आहे आणि इकडे असतो त्याचा, म्हणजे आमच्या इथंच राहतं गावात, पण डेली इथं खायला येतो मी. आता काल पण घेऊन गेलो. आता आज कोणतरी ACP कोणतरी आला होता, ट्रॅफिक इन्चार्ज पण पोलीसवाल्यांना मोठा आला तो. बघू शकता ट्रॅफिक काही नाव घेत ना, म्हणजे कमी व्हायचा. बघू आता किती मासे भेटतात, किती दिवस लावतो आम्ही तुम्हाला बघायला भेटतात. आता गल बारीक आहेत, बघू नाक्या वगैरे एक्स्ट्रा घ्यायचं असतं तर घेऊ. पोचलो आम्ही लोकेशनला मासं पकडायला. 2 वेळेला पडला बिचारे बघ चप्पलीची. तो तिकडं पाग आता टाकतच ना. बघू शकता आता आपल्याला एवढा मोठा काला मासा भेटलाय. हे बघा, रात्रीचं 9 वाजले आणि नानी गोटे गेलेला यांच्या बरोबर. हॅलो घ्यायचं नाही चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. खूप दिवसानंतर ब्लॉग चालू केला आहे आणि मम्मीने मस्तपैकी सकाळ सकाळ बनवल्या इडल्या. दाखवतो तुम्हाला, घरातच रेडीमेड गेलं. काल आम्ही गेलेलो बाहेर, तिकडून इडलीचा पीठ आणलेला. मस्त अशा इडल्या गेल्या आहेत. ते बघा, ते इडल्या आहेत. हे मला 4 दिल्या आहेत. इथं अजून बनवल्या आहेत, पाहिजे तर घेऊ शकतो मी. आणि चटणी आहे मस्तपैकी. पहिला खाऊन घेतो आणि मला जायचं आहे नगरपालिकेच्या ऑफिसला. कशाला ते पुढं तुम्हाला सांगतो. कंटिन्यू राहा, आजचा ब्लॉग होणार आहे. आणि कार डिलिव्हरीसाठी पण जायचं आहे. बघू आता किती वाजता फोन येतो कस्टमरचा, मग जाऊ आपण. काहीच फायनली पासबुक पण घेतले आणि आपलं जे घरपट्टीचं जे पेपर आहेत ते पण घेतले. आपल्या या घराची घरपट्टी म्हणजे गेल्या वर्षी भरलेली आपण, या वर्षी ते काहीतरी मे नंतरच निघतं त्यांचा. आता त्याचा पटकन जाऊ, बघूया किती आले. मग लेट भरली ना, मग त्याच्यावर चक्री व्याज लावतात ते, आणि आपले पैसे घेतले एक्स्ट्रा जातात. घरपट्टी, लाईट बिल आणि पाणी बिल टाईम टू टाईम भरा. काही अडचण असेल तर जाऊन त्यांच्याकडे या गोष्टीची मागणी करा. आम्हाला या गोष्टीची अडचण वेळेत वेळ भरून म्हणजे आपले पैसे वाचतात ज्या. फायनली आपलं बँकेचं काम झालेलं आहे. आता इथून जाऊ महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये. तिकडे जाऊन आपले बघूया किती टॅक्स आले. पोचलो नगरपालिकेच्या ऑफिसला. बघा किती चिकट झाले, कसे येतात कसं काम करतात काय माहिती. तर जरा पटकन वरती जाऊ, बिल काढून घेऊ आपलं. फायनली काम झालेलं आपलं. आता भरायला यायला लागेल, म्हणजे स्लिप आली नव्हती ना म्हणून मी आलेलो. पहिला प्रिंट घेतले, आता जाऊ आपण घरी. बघू आता ऑर्डरला किती वाजता यायचा. फोन तर आला नाही अजून, सध्या तरी अजून काय आला नाही. आता वाजले 11:30 मस्त. गाईच्या पोचलो आहे मस्तपैकी घरामध्ये. आता बघूया मम्मीने जेवणाची काय तयारी केली. तर जेवण बनवते, पण मला जायचं ऑर्डरला, पण अजून काय फोन येणार ना, त्याच्यामुळे थांबलो आहे सगळं. तर मम्मी चालेल जेवणाची तयारी मस्त अशी. घेतले मस्त असा. बघू आता काय बनवतं, दाखवायला भेटेल नाही भेटेल, कारण मी जाणार आहे ऑर्डरला. इथं बघू शकता वलकुंड्या पण घेतल्या मम्मीने. तुम्ही कधी खाल्यात का नक्की कमेंट करा. थोडीशी मार लागली आहे ना जेव्हा जमिनीतून काढताना तेव्हा. आणि आपल्या इथल्या मगाशी आपण खायला. तर काहीच मगाचपासून मी काही ब्लॉग बनवलं नाही, ब्लॉग स्टार्ट केला आणि मी माझ्या कामामध्येच गुंतलेलो होतो. आता चालू पुन्हा आपण आईस्क्रीम आणायला आपल्या गावदेवी याच्या मंदिराच्या इथे. आता बघू, अमेरिकन ड्रायफ्रूट काल पण आणलेला, पण आता 3-4 दिवस झाले मला ब्लॉग बनवायची इच्छाच नव्हती. तर रिझन सांगेल मी थोड्या दिवसांनी, अजून सांगणार नाही. तर चला जाऊ पण डायरेक्ट नाक्यावर. काहीच फायनली पोचलो आपण गावदेवी मंदिर आहे. आमचं गावदेवी मंदिर आहे आणि इकडे असतो त्याचा, म्हणजे आमच्या इथंच राहतं गावात, पण डेली इथं खायला येतो मी. आता काल पण घेऊन गेलो होतं, आता पण आलं. असं हे बनवायला सांगितलं झालं. इकडं रबडी फालुदा आणि अमेरिकन ड्रायफ्रूट्स. बघू ट्रॅफिकची रोजची झाले. आज कोणतरी ACP कोणतरी आला होता, ट्रॅफिक इन्चार्ज पण पोलीसवाल्यांना मोठा आला तो. बघू शकता ट्रॅफिक काही नाव घेत ना, म्हणजे कमी व्हायचा. कितीही पोलीस आले तरी काही फरक पडणार ना, मला नाही वाटत फरक पडेल. जोपर्यंत प्रॉपर सिग्नल वर्किंग होत नाही आणि मोठ्या गाड्यांची मॅनेजमेंट होत नाही ना, तोपर्यंत काहीच होणार नाही. तर काहीच फायनली पोचलो, घेऊन सुद्धा तर आता पटापट खाऊन येतात. खाताना नाही दाखवत बसत, जाम खायची इच्छा झाली, पटापट खाऊन घेतो. सकाळी तसंच झालं, इडली वगैरे खाल्ली, ते पण काही दाखवायला नाही भेटलं. तर काहीच दिवस दुसरा जो अर्धवट राहिलेला ब्लॉग आहे तो. आता आपण काल गेलो चिरनेरला, म्हणजे परवाच्या दिवशी. काल मी थोडासाच ब्लॉग बनवला, अर्धवट राहिले. आता चालले आपण जे काल गेलो होतो नगरपालिकेच्या मध्ये ऑफिसला, कशासाठी तर आपली घरपट्टी भरायला. तर काल मी भरली नव्हती,
काही कारणास्तव तर आज घेऊन चाललो भरायला. पहिलं जाऊ भरून पटापट, कोणाचे पेंडिंग असेल तर भरून घ्या. फायनली काहीच पोचलो आपण ऑफिसच्या खाली. आता पटापट वरती जाऊ, भरून घेऊ आणि मग परत जायचं आहे नाक्यावर. मग तिथून परत बँकेमध्ये जायचं आहे. खूप काम आहेत आज. काहीच फायनली भरून झाले. पण इथं कर्मचारी आहेत ना, सगळे एवढे दहावे कर्मचारी आहेत. आधीच सांगतो दादा, महानगरपालिकेचं म्हणजे एकदम थर्ड क्लास कारभार असतो प्रत्येक गोष्टीचा. तर काय करणार, नाही इलाज आहे, आपल्याला भरायला लागतं म्हणून. नाही तर मी बरोबर नाचवलं असता. काहीच फायनली निघालो आता. मी मासे पकडायला आहे ना, याच्यामध्ये गल घेतला आहे, त्याने पीठ आहे. आता भाकर आणायला चाललं आहे. ओके, गांडले भेटले, ते गांडल्यानी पण करू. फायनली निघालो आम्ही. समोर देता हरेश आणि पप्या भाई आपला चालले आम्ही मासे पकडायला. तर बघू जा तिथं भेटतं का, बघू आता किती मासे भेटतात, किती दिवस लावतो आम्ही तुम्हाला बघायला भेटतात. गल बारीक आहेत, बघू नाक्या वगैरे एक्स्ट्रा घ्यायचं असलं तर घेऊ. 102 मेंबर मस्त पाक वगैरे घेतलेलं आहे. फायनली आपण आलो होता ट्रॅव्हलिटीमध्ये आणि इकडे गल बघू शकतो काढून ठेवलं. आता आम्हाला मोठी साईजचं गल पाहिजे. तर कुठली साईज, जास्त पण मोठं नको आहे, जाम मोठं आहे. ही साईज होती ना आपली, याची थोडी साईज पाहिजे आपल्याला. हां हे जे तरी मोठा यायचे एक बारीक होता बघ अशामध्ये. हे मसालो त्याला पटापट आम्ही गल घेतो. जो चाहिए त्या हे मोठावर जो कमी कर जो चला. गल घेतला आपल्याला, आपल्याकडे ऑलरेडी गल आहेत. हे घेतलं ना एक्स्ट्रा. हे आहेत ना बारकं. फायनली आपण गल घेतलेले आपल्याला, म्हणजे 2 नंबर 4 नंबर साईजचं आपल्याकडे होतं. ते साईज कमी होतं. चला पटापट निघू. आणि भाई बघ 3 भाकरी गावून आले लवकरच. 3 भाकरी आणि भात दुसरा. पोचलो आम्ही लोकेशनला मासं पकडायला. 2 वेळेला पडला बिचारे बघ चप्पलीची. तो तिकडं पाग आता टाकत ना, याने टाकले. बघूया, एक गल तर गेला माझा, तर दुसरा गल टाकले. काहीच आता आम्ही आलो आहे तल्यावर मासे पकडायला. तिकडून लोकेशनवर तिथं काय आम्हाला मासे भेटले नाही. तिकडं पाऊस खूप होता म्हणून. आता इथं तुम्हाला दाखवतो बघा. बघा एक जुगाड केलेली बॉटल आहे, त्याच्यामध्ये बघा किती मोठं मासं पकडलं आहे. एक मासे आपली मुरी टाईप मासे असतात ना, तसं आहेत ते. सगळ्या डानवानी बोलतात. तुम्ही काय बोलता नक्की कमेंट करून टाका. एक ग्लास भरून मासं पकडायला. बघू शकता आता आपल्याला एवढा मोठा काला मासा भेटलाय. हे बघा. तर काहीच फायनली मासे पकडून आलं. मासे काय जास्त भेटलं नाही, त्या एकच काला मासा भेटलेलं तेवढं. आणि दुसरं सर्व बारीक बारीक त्यांनी बॉटलमध्ये पकडलेलं. अक्षरशः कंटाळलो. आता आलो मस्त पैकी तंदूर वडापाव घेऊन आणि एक गल आहे ताटात. तर चला पटापट जाऊ घेऊन वडापाव खाऊ आणि मग जाऊ आपण डायरेक्ट खर्डीला. आपल्याला जायचं हार आणायला त्याच्यामुळे. चला. तर काहीच फायनली फ्रेश वगैरे झालं. आता चाललो मस्तपैकी खार्डीला हार आणायला. पाऊस नाही आला पाहिजे, कारण की रेनकोट घालून जात ना, पटकन जाऊन येतो. कारण की उशीर झाला, 6:45 झालं. 6:30 आणि तिथून निघलो आल्यावर हार घेऊन आलो. आता लाईट असणार लागली, तर लाईट लावायला लागली पहिला. तर चला, जास्त काही ब्लॉग बनवायलाच भेटत ना. आणि मला मासे पकडायला येतो तिथं पण म्हणजे असं काही शूट करायसारखा काही राहिलाच नाही. मासं भेटलं तर शूट केलं असतं, मिनिमम बघायला तरी भेटलं असतं थोडंफार, ते पण नाही. तर काहीच दिवस 3रा आज घेतले मस्तपैकी पेज पियायला. रोजच पितो तशी. जायचं आपल्या नाक्यावर मस्तपैकी काम आहे करून येतो. पहिलं पेज पिऊन होतं. तर काहीच फायनली आता नाक्यावर चाललो. मस्तपैकी पेज वगैरे पिऊन झाले. रोजचा तेवढंच कप निघतं. कधी कधी तेवढंसं बाऊल असतं ना, त्याच्यामध्ये काढतो मम्मी आणि मग नंतर कपमध्ये करतं. तर चला जाऊन येऊ नाक्यावर. फायनली आपलं काम झालेलं आहे. फक्त आता चिकनवाल्याच्या इथं मोठ्यानं आमचा भांडणं करतो. बाबा भांडणं करतो. चिंबोऱ्याला नेत ना मला तो, गोऱ्या चिंबोऱ्या पकडायला. जल्दी कर जल्दी कर, घाई हो गए खाने का. आज बंद धंदा. मस्त पैकी आता आपण घेऊ. हा मुर्गी तेरा आएगा ना, छोडा आहे हो. फायनली घेतला चिकन. लावतो येते आणि डायरेक्ट घरी भेटतं. कुत्र्यासाठी पण घेतलं मस्त पैकी थोडा सेपरेटली. फायनली आता चाललो आम्ही सुवाणीला आणायला खूप दिवसातून. आणि नानाची रिक्षा काढली.
तो मामा पण नानाची तब्येत जरा खराब आहे म्हणून चला जाऊ आपण पोचलो आम्ही शाळेत आणि सुहाने भेटले हात जोडतोय म्हणतात बघ मस्ती बघा लगेच काही चालू आहे आता CNG भरायला मस्तपैकी CNG भरायला रिक्षा लावले आता इथून निघू एक रिक्षावाल्याचा काय झाला डायरेक्ट वॉलच लेकीज होता आणि समोरच असा झाला का पूर्ण गॅस बाहेर निघाली लगेच भरली ना पूर्ण गॅस बाहेर निघाली काहीच फायनली पोहोचले ना शाळेतून घेऊन आलो मोबाईल कधी बसून एक चार्जिंग लावले 2 तास झाले यांना जाऊन निघून घेऊन CNG वगैरे भरून हे सगळं आता काढला असेल तर ठीक आहे नाही तर मग वाट लागेल सगळं तर काहीच बघू शकता रात्रीचं 9 वाजले आणि नानी गोटे गेलेला ते यांच्या बरोबर तूच होती खाली हे बघा 10-20 खेळता तुम्ही कधी खेळले का नक्की कमेंट करू नका आम्ही जाम खेळलो अरे इथून जवळच्या जवळ टिचत नव्हतं मला गिल बघ कशी वाटले कसा नेम बोलता याला नेम 90 किलो आणि 100चा टोका चिरतान बघ किती आता नको मी काही बोलत ना तर राग घ्यायला लागेल तर काहीच फायनली आता पोचलोय घरी बँकेत गेलो होतो तिथून डायरेक्टली गावात गेलो नानाच्याकडे तर नानाची तब्येत डाऊन झालेली तिथे बसलो आलो इथे गोट्या बिट्या दाखवल्या आता चालू आहे घरी बघूया आता जेवणासाठी काय बनवले दाखवतो तुम्हाला तर काहीच पोचलो घरात आणि मम्मीने बघू शकता भेळ बनवली बघा भेळ 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 बघा भेळ अशी भेळ असते आमची तर चला पण खाऊन घेऊ फायनली आलो आहे तर किचनमध्ये भेळ खाऊन बघू शकता काय बनले चिकन आहे मस्तपैकी आत्ताच बनवले वाटतं जस्ट घरात पोचायच्या आधीच वाटतं गॅस वगैरे बंद केले तर चला जाऊ थोड्याच वेळात जेवायला घेऊ आपण फायनली काही जेवण करून झालं आहे आजचा 3 दिवसाचा मिळून ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय